गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणामध्ये असेल, मंत्रिमंडळामध्ये असेल, मोठा फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता हा फेरबदल नेमका होणार म्हणजे नेमके काय होणार हे आता आपण जाणून घेणार आहोत। साधारणतः पाहायला गेलं तर राज्याच्या राजकारणामध्ये सत्तेमध्ये पाहायला गेलं तर महायुतीचं सरकार आहे, तर विरोधामध्ये महाविकास आघाडी आहे। मात्र सत्तेत असलेल्या महायुती सरकारमधील मंत्रिमंडळातील जे काही मंत्री आहेत त्यांचं वादग्रस्त वक्तव्य सध्या त्यांनाच भोवणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहायला गेलं तर सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत असल्यामुळे या मंत्र्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे, तर संपूर्ण राज्यभरातून नाराजीचा सूर उमटताना पाहायला मिळत आहे। सध्या राज्याचे मुख्यमंत्री पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस आहेत, तर उपमुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत। सध्या यांच्या मार्फत यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळ असेल किंवा राज्याचं सरकार जे ते कारभार पाहत आहे। मात्र असं असलं तरी प्रतिमा जी ढाकलली जाते ती म्हणजे महायुती सरकारची। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्कीच धक्का तंत्राचा वापर करणार असल्याची माहिती सध्या समोर येते आणि या सगळ्याबाबतचा दावा जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आता संजय राऊत यांनी नेमका दावा काय केलेला आहे आणि नेमकं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काय फेरबदल होणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। संजय राऊत यांच्या दाव्यानुसार साधारणतः मंत्रिमंडळातील 8 मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची दावा त्यांनी केलेला आहे। ज्या मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य होत आहेत, मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासून ज्या मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत अशा मंत्र्यांना डच्चू देऊन त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचा दावा हा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेला आहे। मी गेल्या काही दिवसापासून सांगतो की या मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत। संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं, त्यानंतर माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं आहे। बाकीची नावं समोर येत आहेत, पण 4 वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं। एकंदरीत मुख्यमंत्री हे धक्का तंत्राचा वापर करणार असल्यामुळे कुठेतरी आता या 8 मंत्र्यांमध्ये नेमका कोणाचा समावेश आहे त्यांची नावं सध्या समोर आलेली आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। मुळात हा सगळा जो काय आपण आता या ठिकाणी पाहतोय की हा धक्का तंत्र असेल किंवा मंत्रिमंडळातील फेरबदल असेल या सगळ्याचा दावा जो आहे तो संजय राऊत यांच्याकडून केला जातोय। त्यामुळे संजय राऊत यांच्या दाव्यानुसार नेमके ते 8 मंत्री कोण आहेत आणि या 8 मंत्र्यांना डच्चू दिला जाणार का हे सुद्धा आपण पाहणार आहोत। साधारणतः आपण पाहतोय जे 8 मंत्री आहेत त्यांची नावं समोर येतात ते म्हणजे संजय शिरसाट असतील, भरत गोगावले असतील, दादा भुसे असतील, योगेश कदम असतील, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ, नितेश राणे, जयकुमार गोरे आणि संजय राठोड अशा 8 मंत्र्यांची सध्या नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत आणि ज्याचा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे त्यानुसार या मंत्र्यांना डच्चू जो आहे तो दिला जाणार असून त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे। मात्र साधारणतः आपण पाहायला गेलं तर सातत्याने मंत्रिमंडळामध्ये हे जे मंत्री आहेत त्यांच्याकडून जी वादग्रस्त वक्तव्य होत आहे या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री आता नेमका काय निर्णय घेतात, नेमक्या नव्या कोणत्या चेहऱ्यांना संधी देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साधारणतः मागील काळामध्ये आपण पाहायला गेलं तर राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पार पडलं। या पावसाळी अधिवेशनादरम्यान काही व्हिडिओ सुद्धा मंत्र्यांचे व्हायरल झाले होते। ज्या व्हायरल व्हिडिओमध्ये काही मंत्री पाहायला मिळत होते ज्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर संजय शिरसाट असतील, त्याचसोबत माणिकराव कोकाटे असतील यांचे सुद्धा व्हिडिओ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळाले होते। त्यामुळे निश्चितच राज्याच्या मंत्रिमंडळाची असेल, सरकारची असेल प्रतिमा जी आहे ती ढाकलली जाण्याची शक्यता कुठेतरी वर्तवली जात होती आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सगळ्याचा विचार करता कुठेतरी 8 मंत्र्यांना डच्चू देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जो दावा केलाय त्यांचा तो दावा खरा ठरतो का आणि आगामी काळामध्ये या 8 मंत्र्यांना डच्चू दिला जाणार का, नेमके नवे चेहरे कोण येणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।